स्वागत आहे. सध्या आपण या ठिकाणी आहोत, गुरसाळ या ठिकाणी, कारण की या हायवेवरती मोठा भीषण अपघात झालेला आहे, परंतु जीवित कुठली हानी झालेली नाही. कारण की इथून जे कारखान्याला जाणारा जो ट्रॅक्टर आहे, तो ट्रॅक्टर आणि पिकअपचं या ठिकाणी समोरासमोर धडक झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीनं इथं धडक झालेली आहे आणि मोसंबी घेऊन जाणारा जो पिकअप आहे आणि संध्याकाळची जास्त अवजड वाहनं या ठिकाणी जात असतात आणि ट्रॅक्टरचं प्रमाण जास्त असल्यामुळं या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की अशा पद्धतीने या ठिकाणी भीषण अपघात झालेला आहे, परंतु इथं जीवित कुठली हानी झालेली नाहीये. अशाच पद्धतीने तुम्ही बघू शकताय की सध्या हा पिकअपचा आणि ट्रॅक्टरचा या ठिकाणी भीषण अपघात झालेला आहे. ट्रॅक्टर साईड काढत होता हा, हा. आणि पिकअप इकडून पंढरपूर साईड चालले होते. बर. मग ती ट्रॅक्टर वाल्यानं ठोकला त्याला. बर. हा काय जीवित हानी झाली काय? जीव हानी काय झालं नाही, कोणाला लागलं नाही, सगळे सुखरूप आहेत. बर. फक्त मालाचाच वाटोळ झाले. बर. ट्रॅफिक जाम झाले, 4-5 किलोमीटर ट्रॅफिक जाम झाले, ती काढायचं चालू काम आहे. बरं, ही दुसरं काय काम इथं काय चालू होतं का दुसरं? काय सुद्धा काम काय नाही. बर. अर्धा तास झालेला आहे तिथला घटना. एक म्हणजे ट्रॅक्टर कसं असं हे मार्ग हा कारखान्याचा वाहतुकीचा मार्ग आहे. तरी या मार्गावरती खूप वर्दळ होती, म्हणजे वाहनाची खूप संख्या असल्या कारणाने पिकअपच्या वरट्या कारणाने ट्रॅक्टरचा पिकअपचा ऍक्सिडेंट झालेला आहे. ही उतार वगैरे चढ असल्यामुळे असं काय प्रॉब्लेम येतो? नाही काय, रस्त्याची रुंदी कमी आहे खूपच. हा. कारण गेल्या एक 3 ते 4 वर्षापासून हा रस्त्याचा सर्वे झालेला आहे. अद्याप हा रस्ता पूर्ण झालाच नाही. तरी माझी शासनाला कळकळीची विनंती आहे, टेंभुर्णी ते पंढरपूर हा मार्ग लवकर लवकर चारपदरीकरण व्हावं होतं. कारण की ह्या महिन्यात 2 महिन्यातला कमीत कमी हा 5वा ते 6वा ऍक्सिडेंट झालेला आहे ह्या रस्त्यावरती. तर शासनाला माझी विनंती आहे, तरी लवकर लवकर चारपदरी करून घ्यावं होतं. म्हणजे फक्त म्हणजे ट्रॅक्टर ह्या सीझन मध्येच असं होतंय? नाही तसं सीझन कंटिन्यू जो हा रस्त्याची वाहतूकच तेवढ्या. हा तसं म्हणायला गेलं तर हा आहे पालखी महामार्ग म्हणजे हा पालखी क्रमांक 2 वर पहिला क्रमांक वाकरीत येतो महामार्ग, हा दुसरा येतो. कारण नाशिक, त्र्यंबकेश्वर हा सर्व दिंड्या ह्या मार्गाने येतात. तर हा रस्त्याचं लवकर चारपदरीकरण व्हावं होतं, ही विनंती आहे माझी शासनाला.